स्विगीला काम लागलं तिथं मी जॉब करायचो. माझ्या ते मी 16 तास 17 तास मी जॉब करायचो तिथे. 1 महिनाभर माझा वडापाव विकला नव्हता. 1 महिनाभर म्हणजे मोजून जर गेलं तर 10 वडापाव विकायचे, 15 वडापाव विकायचे. मी ऑलमोस्ट पाव आहेत ना माझे डस्टबिनमध्ये जायचे. पण मी तिथं पेशन्स खूप ठेवले सर आणि संयम ठेवला. आज सर मी डेलीचे 400 ते 500 वडापाव माझे जातात. हे वडापाव म्हणजे चालू करायच्या आधी मी ऑल ओव्हर पुणे मुंबईचे पहिले वडेपाव खाऊन बघितले, जेवढे फेमस होते सगळे. आज सर मी सांगू शकतो की माझ्यासारखा वडापाव ऑल ओव्हर पुणे मुंबईपर्यंत कुणीही देऊ शकत नाही. सर स्वप्न असं आहे की माझी एक इच्छा आहे की मी जिथं जाईन तिथं माझ्या दुकानाचं नाव जे दिसेल ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. उद्योजक मित्रांनो नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी. अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, बाकी पोर्टल आणि बाकी चॅनल आणि अनबिटन बिझनेस स्टोरीमध्ये काय फरक आहे? फरक असा आहे की आम्ही उद्योजक किती श्रीमंत आहे किंवा किती तो मोठा आहे ते कधीच बघत नाही. आम्ही उद्योजकामधलं पोटेन्शियल बघतो. उद्योजक मोठ्या होण्यासाठी जे काही त्याच्यामध्ये क्वालिटीज लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 क्वालिटी आहेत. एक त्याचं जे काही तो प्रोडक्ट देतोय त्याची क्वालिटी आहे का, आणि अडचणीच्या काळात टिकण्याची त्याच्याकडे क्षमता आहे का. तर आजचे आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याकडं या दोन्ही क्वालिटी आहेत. ते आत्ता स्टार्टअप फेजमध्ये आहेत, नुकताच त्यांनी व्यवसाय चालू केला आहे. पण मी जसं म्हणलं की मोठं होण्यासाठी जे काही गुण लागतात ते त्यांच्यामध्ये आहेत, आणि म्हणूनच आज आपण त्यांना इन्व्हाइट केलं आहे. आपल्यासोबत आहेत इंजिनियर वडापावचे फाउंडर अभिजित जगताप सर. सर तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता सध्या काय व्यवसाय करताय, लोकेशन कुठे आहे आणि व्यवसायाचं स्वरूप काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझ्या ब्रँडचं नाव आहे इंजिनियर वडापाव. ते आहे चंदननगरमध्ये पठारे कॉलेजच्या मेन गेटच्या समोर आहे. आणि माझा आहे स्नॅक्स सेंटर आहे. त्याच्यामध्ये मी स्नॅक्स पण करतो, सेल करतो. प्लस काही बल्क ऑर्डर्स असतात जे पार्टीच्या असतात ते पण मी घेत असतो. काय काय आहे त्याच्यामध्ये मीन्स बिर्याणी, पावभाजी, पुलाव, वडापाव बरोबर हे गोष्टी तुम्ही येस. यामध्ये तुम्ही नाव जे तुमच्या ब्रँडला दिलं इंजिनियर वडापाव, तर याच्यामध्ये वडापावच्या मागे इंजिनियर कसं आलं, काय आहे त्याच्या मागची स्टोरी? सर माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि मी बरेच वर्ष जॉब करत होतो. पण मला पहिल्यापासून फूड इंडस्ट्रीमध्येच खूप म्हणजे हे होतं, म्हणजे पॅशन होतं माझं. पण घराची आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे घरच्यांनी नाही का हॉटेल मॅनेजमेंटला नाही का टाकता हे नाही केलं, ॲडमिशन घेता नाही आलं. मग घरचे म्हणले की माझी जेवढी परिस्थिती मी तेवढंच तुला शिकू शकतो. मग त्यानंतर घरच्यांच्या म्हणण्यानुसार मी इंजिनिअरिंग केलं. एक 6-7 वर्ष जॉब केलं, पण मला त्याच्यात काय किक भेटत नव्हती. कोणत्या फील्डमध्ये? सिव्हिल लाईनमध्ये. मग मी ठरवलं की आता जॉबला बाय बाय करायचं आणि आपलं एक स्वतःचा बिझनेस चालू करायचं. मग बिझनेस चालू करायच्या आधी सर मी पहिलं ॲज अ डिलिव्हरी बॉयचं मी पहिलं जॉब केलं. किती सालची गोष्ट आहे? सर हे आहे 2016-17 पासून. अच्छा. म्हणजे मला 18मध्ये चालू करायचं होतं, म्हणून 16 मी डिलिव्हरी बॉयचे जॉब करायला लागलो इव्हिनिंगला पार्ट टाईममध्ये. आणि मी मार्केटचं एक सर्च केलं की लोकांना काय पाहिजे, लोक काय ऑर्डर करतात, लोकांचं काय. मग त्यानुसार मी मार्केटचा अभ्यास केला. मार्केटचा अभ्यास केल्यानंतर मग सर मी पहिले 2018मध्ये मी वडापावचं एक गाडी चालू केली होती. चंदननगरमध्येच माझ्या घरापाशी चालू केली सर. 6 महिने मला काही प्रॉफिट नाही झाला सर. पण मी पेशन्स हे नाही केली, म्हणजे संयम माझ्यात मी ठेवला. त्याच्यानंतर 7व्या महिन्यात कस्टमरचे माझ्याकडं हे झालं, गर्दी वाढायला लागली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता एक कोरोना आला होता, त्याच्यामुळे सगळं बिझनेस पूर्ण हे झालं, बंद झालं. त्यानंतर रिस्टार्ट करायला गेलो, पण ज्या जागेवर मी गाडी होती तिथं दुसऱ्यांनी शॉप घेतल्यामुळे मला काय तिथं चान्स नाही भेटला, जागा नाही भेटली. आणि मग त्यानंतर मला ते तिथं थोड्या दिवसासाठी स्टॉप करावं लागलं होतं. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही मग? कोविडचं जसं जसं पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या काळात तुम्हाला लॉस झाला होता काय, त्यातून बाहेर कसं आलात तुम्ही आणि परत चालू कसं केलं? तो लॉस म्हणजे माझ्या पहिलंच ऑलरेडी घरावर कर्ज होतं.
एक लाख रुपयाचं होतं. आणि वडापावची गाडी टाकायला मी परत एक 1 लाख रुपये मी परत मार्केटमधून घेतले ते अच्छा. व्याजाने. कुठंतरी मी स्टेबल व्हायला गेलतो, पण कोरोनामध्ये मी पूर्ण हे झालो. आणि माझ्या ऑलरेडी भिशा होत्या, प्लस EMI होते, मग या सगळ्याच गोष्टी होत्या. मग असा काळ आला की एक दिवशी मला रात्रीच घर सोडावं लागलं. घरी मी खोटं सांगितलं की मुंबईला जॉब लागलाय दुसऱ्या लाटेच्या टायमाला. आणि सर मी मुंबईला गेलो. मुंबईला मी जिथं गेलो तिथं माझं कोणी नव्हतं. तर तिथं मी एक फ्रेंड होता, त्याने म्हणलं इथे खोली आहे म्हणला. भिवंडीमध्ये शांतीनगर, म्हणजे जसं धारावीची झोपडपट्टी कशी त्या टाईपमध्ये एक शांतीनगर आहे भिवंडीमध्ये. अच्छा. 10 बाय 10ची खोली होती सर. तिथं मी राहिलो होतो. तिथं गेलो, तिथं फक्त एक गॅस होता, 2 चादर आणि एक उशी होती फक्त, दुसरं काही नव्हतं. फॅन पण नव्हता त्या टायमाला. आणि मी तिथं गेलो, मग तिथं मी राहिलो. मग राहिलं, पण पैसे तर नव्हते त्या टायमाला, कारण ऑलमोस्ट मी जेवढे काय पैसे होते त्यात पेट्रोल टाकून मी मुंबईला गाडीवर गेलतो मी. मग आता करायचं काय? मग माझा एक फ्रेंड आहे कल्याणमध्ये, त्याने मला तांदूळ दिले राशनचे त्याच्याकडचे. आणि ते तांदूळ मला त्याने दिल्यानंतर सर ते मी भात म्हणून नाही, भात शिजवायचो आणि खायचो. त्याच्यावर भाजी पण मला नव्हती सर. म्हणजे मी भात शिजवलं की त्याच्यावर मी असं हळद टाकायचो आणि पिवळा भात मी खायचो, आणि पिवळा भात करून खायचो. प्लस फ्रीज हा प्रकार फ्रीज नव्हता तिथं, काय नाही. मग तो जो भात शिजवला होता तो खराब होऊ नये म्हणून मी काय करायचो, तेच भात परत पाण्यात टाकून ठेवायचो. आणि मला जसं वाटलं की मला आता भूक लागली, तर त्या पाण्यातून तो भात काढायचा, त्याच्यात हळद टाकायची, परत तेच खायचं. मग लिटरली सर मी तो भात 7 दिवस खाल्ला होता. अरे बापरे, फक्त भात? 6 भात, बाकी काही भात. आणि मग कंडिशन खूप वाईट होती, कारण जॉब पण नव्हता. कारण कंडिशन म्हणजे मुंबईला पण जॉब नव्हता, पण घरी खोटं सांगितलं होतं की जॉब लागलाय. जॉब शोधण्यासाठीच तुम्ही गेलो? जॉब शोधण्यासाठीच गेलो, पण जॉब नाही भेटला. मग तिथं मी स्विगीला लागलो कामाला. अच्छा. मग स्विगीला काम लागलं, तिथं मी जॉब करायचो. माझ्या ते मी 16 तास 17 तास मी जॉब करायचो तिथं. त्यानंतर एक कंपनीमध्ये कुरिअरचं लागलं, मग स्विगीचं स्टॉप केलं, ते काम करत होतो. दिवसाला पर डे 180 ते 200 किलोमीटर डेली गाडी मी अख्ख्या ऑल ओव्हर मुंबईत गाडी चालवायची होती. 2 व्हीलरवर कुरिअर द्यायचो. अच्छा. आणि बचत म्हणजे सर, जर मला चहा प्यायचा आहे तर मी ज्या कंपनीच्या कुरिअर घेऊन जायचो तिथे चहा किती वाजता येतो हे मी त्या टायमाला फक्त लक्षात ठेवायचो. आणि मी त्या गेटवर त्या टायमाला जायचो आणि चहा फ्री भेटावं म्हणून. कारण का तर आज एवढं कर्ज होतं ते फेडायचं होतं. आणि मग कसं काय करायचं, मग तिथून त्या कंपनीच्या गेटवर जायचो, तिथे चहा प्यायचो. आणि त्यानंतर लिटरली काही दिवस तर मी उपाशी पण राहिलो होतो. आणि सांगायचं म्हणजे हे सर की जे 7 दिवस मी भात खाल्ला होता, 9व्या दिवशी सर मी आजारी पडलो होतो. अरे बापरे. तर डॉक्टर मला म्हणले होते की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. आता ॲडमिट करायचं पण पैसे नव्हते. मग मी ते ORS पावडर असते का सर, ती पिऊन मी बरा झालो. म्हणजे हे केलं, म्हणजे असे दिवस आलते. त्यानंतर मग देव कृपेने मग नंतर मी कुरिअरच्या ह्याच्यात चांगलं हे केलं. आणि माझं जे लोन होतं ते मी पूर्ण परत क्लिअर केलं. अच्छा. आणि मी परत पुण्याला आलो. मग किती वर्ष मुंबईमध्ये होते तुम्ही? 1 वर्ष, 1 ते 1.5 वर्ष होतो सर मी मुंबईत होतो. अच्छा. उद्योजकाची ही खासियत असते, मला असं वाटतं की कर्ज आहे तर त्या बोजाखाली दबून न जाता किंवा रस्ता न चुकता त्यांनी चांगला मार्ग स्वीकारला, कष्ट केले, नोकरी केली. एक स्टेप मागे येण्यात कधी कमीपणा नसतो. व्यवसायातून परत नोकरीत आले, कर्जाचा जो डोंगर होता तो पूर्ण कर्ज नील केलं आणि परत एक नव्याने सुरुवात केली. मी जे सुरुवातीला म्हणलं की जे सक्सेसफुल एंटरप्रेन्योर असतात त्यांच्यामध्ये या 2 क्वालिटी असतात. त्यातली एक क्वालिटी अडचणीच्या काळात घाबरून न जाता त्याच्यावर मात करून पुन्हा नव्याने स्टार्ट करायचं. तर मला असं वाटतं एक
नवीन आपले जे उद्योजक बघतायत त्यांच्यासाठी खरोखर म्हणजे इन्स्पिरेशनल आहे. माझ्याही अंगावर काटा आला मी जेव्हा ऐकतोय तुमचं हे. तर पुण्यात तुम्ही आले. पुण्यात आल्यावर ठरलेलं होतं की आता कर्ज नील झालंय तर व्यवसायच करायचा, हे ठरवून आले होते? हो, ठरवलं होतं मी सर. मग त्यावेळेला भांडवल कसं परत जमा केलं तुम्ही सर आणि काय चालू केलं? पहिलं मी काय केलं, त्याच्यावर स्टडी केलं की मी चुकलो कुठं, पहिलं माझे डिसिजन काय चुकले ते पहिलं मी त्याच्या पहिले जी वडापावची गाडी होती त्याच्यामध्ये मी पहिले एक पेपर घ्यायचो आणि त्याच्यावर मी काय चुकलो आणि मी कुठं कमी पडलो हे पहिलं मी त्याचा अभ्यास केला सर. अच्छा. आणि मी ठरवलं होतं की जे वडापावच्या हातगाडीवर मी जे देत होतो वडापाव, त्याच्यापेक्षा मी बेटर अजून काय रेसिपी तयार करू शकतो. मग त्याच्यावर मी रिसर्च करून सर मी ते तयार केलं आणि त्याचा SOP तयार केला, एक फॉर्म्युला तयार केला. बरं. की मला आता या आज सर मी सांगू शकतो की माझ्यासारखा वडापाव ऑल ओव्हर पुणे मुंबईपर्यंत कुणीही देऊ शकत नाही. हे तुम्हाला एक सांगायचं राहिलं की हे वडापाव म्हणजे चालू करायच्या आधी मी ऑल ओव्हर पुणे मुंबईचे पहिले वडेपाव खाऊन बघितले, जेवढे फेमस होते सगळे. म्हणजे यांचं काय काय कशी टेस्ट फेमस येते, फेमस काय देतात. मग मी ऑल ओव्हर मुंबईमधले जे पण काय असेल ते वडापाव सगळे मी खाऊन बघितले. त्यानंतर पुण्यामध्ये तर मी इथंच माझं बालपण गेले, त्यामुळे इथलचे सगळे वडेपाव मी खाऊन बघितले. आणि सर मग कळलं की मी काहीतरी मार्केटमध्ये खूप वेगळं देतोय. त्याच्यानंतर सर मग मी पहिलं शॉप मी ओपन केलं आणि ह्याच्यासाठी सर सपोर्टसाठी माझी आई आहे. तिने तिच्या कानातलं आणि गळ्यातलं सोनं ठेवून मला तिने पैसे दिले, कारण माझं ऑलमोस्ट कोरोनाच्या काळात माझं सिबिल पूर्ण डाऊन झालं लोन असल्यामुळे. त्याच्यामुळे मला काय लोन माझ्या ह्याच्यावर नाही भेटलं. मग आईचं मी सोनं ठेवून मग मी ते बिझनेस चालू केला होता. चंदननगरच्या भागामध्ये तुम्ही इंजिनियर वडापाव सर्च करा गुगलला, तर आपला तरुण उद्योजक मित्र आहे. तर त्या भागात जर कधी गेला तर त्याच्या स्टोअरला नक्की व्हिजिट करा. बघण्यासारखं स्टोअर आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला असं वाटतं फार महत्त्वाच्या आहेत. एक त्यांची जी टेस्ट आहे, टेस्ट खरोखर बाकी वडापाव चांगले नाही मिळत का, मिळतात, पण यांचं वेगळं आहे. आणि त्यांनी जे आता रिसर्चचा मुद्दा सांगितला तर तो त्या टेस्टमध्ये दिसतो. त्यामुळं कमीत कमी एकदा ट्राय करायला नक्की जा. दुसरी गोष्ट, जेव्हा जाल तेव्हा आतमध्ये त्यांचं अजून एक वेगळेपण असं आहे की ते तुम्हाला जर किचन जाऊन बघायचं असेल तर किचनही तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे किचन इतकं स्वच्छ आहे, कारण आपल्या घरातलं इतकं क्लीन नसेल एवढं त्यांचं किचन क्लीन आहे. तर माझं तुम्हाला आव्हान आहे की त्या भागात जर कधी असाल तर आपल्या उद्योजक मित्राला सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांनी काय केलंय ते बघण्यासाठी नक्की जा. गुगलला सर्च करा, ॲड्रेस तुम्हाला मिळेल. आपले काही प्रेक्षक असतील ज्यांच्या डोक्यात आहे, फूड चेन अशी आहे की त्याची क्रेज आता अगदी ITतल्या लोकांना पण आहे. प्रत्येकाला असं वाटतं की अरे चहा, वडापाव वगैरे हे जे आता फूड जॉईंट आहेत त्याच्यामध्ये पैसा आहे हे लोकांना कळलंय. तर साधारण किती एक मिनिमम भांडवल लागतं की या भांडवलामध्ये चांगलं दुकान आपण चालू करू शकतो? तर तुम्हाला काय काय खर्च आला आम्हाला सांगा. सर मला शॉपचं डिपॉझिट आणि सेटअप हे सगळं माझं 3.5 लाखापर्यंत माझं गेलं. अच्छा. 3.5 पर्यंत मला गेलं. काय काय होतं सेटअपमध्ये? त्याच्यामध्ये गॅस, बेसिंग, रॅक आणि ते सगळं होतं. मटेरियल, रॉ मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी, टेबल, चेअर्स, त्यानंतर वायफाय कनेक्शन, या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आणि सर एक सांगायचं म्हणजे आता जे नवीन कोण बिझनेसमध्ये जात असाल तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाण्याआधी तुम्ही स्वतः पहिलं तुम्हाला काय येतं हे तुम्ही चेक करा. कारण माझ्यासमोर आज सर खूप असे उदाहरणं आहेत की काहींनी बाहेरच्या स्टेटमधून आचारी घेऊन आले आणि त्याच्या जेव्हा बिझनेस चालू केला, नंतर आचारी सोडून गेला, त्यांचे बिझनेस बंद झाले. ज्या दिवशी म्हणजे असं आहे की ज्या दिवशी आपल्याला येतंय हे जर कुकला माहीत पडलं किंवा मी जरी नसलो तरी मालकाला काय फरक पडणार नाही. करेक्ट. तो बिझनेसवर जातो सर. त्याला कळतं की त्याच्यावर तुम्ही अवलंबून नाही. हां. आणि जर कुकला माहीत पडलं की मालक माझ्यावर अवलंबून आहे सर, तो बिझनेस कधीच वर नाही जात. कारण माझ्याकडे खूप असे उदाहरणं आहेत की काही न्यू हॉटेल केले चालू पण कुकच्या भरोशावर केले आणि आजही ते 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये लॉसमध्ये, म्हणजे त्यांनी कर्ज काढून हे केलं. अरे वा. आणि ते आता
म्हणजे आता ऑलरेडी आता पण ते कर्जामध्येच आहे. तुम्ही जे लोकेशन निवडलं, नॉर्मली एक सामान्य माणूस ज्या वेळेला, आता त्यात तुमचा अनुभव आहे म्हणून तुम्ही ते निवडलंय, पण ज्या वेळेला माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस ज्याला त्यातलं माहिती नाहीये, तर आम्ही ज्या वेळेला चालू करायला जातो त्यावेळेला आम्ही हा विचार करतो की अरे समजा खराडी IT पार्क आहे त्याच्या समोर टाकावं, किंवा मेन रोड आहे, हायवे आहे, तिथं दुकान टाकावं. पण तुम्ही जे दुकान टाकले हायवे पासून तुमचं जवळ आहे, पण थोडा आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शाळा समोर आहे, शाळा आणि कॉलेज. शाळा आणि कॉलेज समोर आहे. तर हे तुम्ही म्हणजे त्याच्या मागे काही रिसर्च होता का? तुम्हाला असं का वाटलं की मेन रोडला नको, आतलं लोकेशन आपल्या फायद्याचं आहे? सर मेन म्हणजे आतल्या साईडला आणि शाळेची इथं समोर, त्याला मेन म्हणजे भाडं कमी. ऑलमोस्ट काय होतंय सर, माणूस हा भाडं भरण्यामध्येच हे होतो. ऑलमोस्ट 90% बिझनेस हे बंद आहे, फक्त रेंटमुळेच बंद पडतो. अच्छा. आणि मी शाळेच्या समोर चालू करणं, शाळा आणि कॉलेजच्या, तर त्याचं कारण असं आहे सर की जी बारकी पोरं असतात ना, त्यांची जी माउथ मार्केटिंग असते ना सर, ती इंस्टाग्राम आणि फेसबुकला पण मागं टाकल अशी. त्याच्यामुळे त्यांच्याकडं मार्केटिंगचे प्रकार आहेत तो खूप जबरदस्त असतो. म्हणजे तुम्ही एक पोराला, बारक्या पोराला जर वडापावची टेस्ट आवडली ना, तो त्याच्या 10 मित्रांना सांगणार. आणि माझ्याकडे झाली सर, एकाला आवडली तो पुढच्या जेव्हा आला तेव्हा तो 4 मित्रांना घेऊन आला. म्हणजे ही मार्केटिंगसाठी खूप म्हणजे हे चांगलं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही लोकेशन निवडलं, 3.5 लाख रुपये गुंतवणूक केली, सेटअप तुमचा तयार झाला, दुकानाचं ओपनिंग झालं, दुकान चालू झालं, पुढं काय झालं? दुकान लगेच चालायला लागलं काय तुम्हाला? सर 1 महिनाभर माझा वडापाव विकला नव्हता. 1 महिनाभर म्हणजे मोजून जर गेलं तर 10 वडापाव विकायचे, 15 वडापाव विकायचे. मी ऑलमोस्ट पाव आहेत ना माझे डस्टबिनमध्ये जायचे. बापरे. हो. चहाला पण माझ्याकडे गिऱ्हाईक नव्हतं सर. म्हणजे अशी कंडिशन होती की चहाला पण हे नव्हतं, कस्टमर नव्हते, वडापावला पण नव्हते. पण मी तिथं पेशन्स खूप ठेवले सर, आणि संयम ठेवला. हा सर सांगायचं म्हणजे हे मी 3ऱ्या महिन्या म्हणजे आज मला वाटते 4था महिना झाला मला शॉप ओपन करून. आज सर मी डेलीचे 400 ते 500 वडापाव माझे जातात. क्या बात आहे. जिथं एक फर्स्ट मंथ म्हणजे 5 डिसेंबरला ज्या दिवशी मी दुकान ओपन केलं, मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता त्या दिवशी, तेव्हा 5 डिसेंबरपासून तर 5 जानेवारीपर्यंत माझं सेल काहीच नव्हतं सर. सगळं माझ्या खिशात पॉकेटमधून गेलं. त्याच्यानंतर कस्टमरला जी टेस्ट हे झाली, आज माझ्याकडून बाहेरून कस्टमर बल्कमध्ये ऑर्डर घेतात, बल्कमध्ये ऑर्डर देतात. आज मी सर तुमच्याकडं समोर उभा आहे ना, तर काल मी शॉप 7 वाजता ओपन केलं सकाळी, आणि आज मी सकाळी सर 5 वाजता, मी 5 वाजेपर्यंत मी काम करत होतो. कारण मला एक बल्क ऑर्डर आली ती पोह्याची, त्यांना 20 किलो पोहे पाहिजे होती. अच्छा. हां, त्यांना 20 पाहिजे होते, आणि कस्टमरनी सांगितलं आम्हाला पहाटे 5 वाजता ते 20 किलो पोहे पाहिजे. आणि माझ्यात एकच आहे सर, मी नाही हा शब्द नाही आहे, देतो म्हणलं. तर रात्री सर मी दिवसभर मी पूर्ण एकटा हँडल करून थकलो होतो, पण तरी मी रात्री सगळी तयारी केली. पहाटे 2 ते 4 वाजेपर्यंत फक्त 2 तास मी हॉटेलमध्येच झोपलो, आणि 4 वाजता उठून परत मी ते पोहे तयार करून मी डिलिव्हरी देऊन मी आत्ता इथे तुमच्यासमोर, म्हणजे लिटरली मी 21 तास काम करून मी आत्ता इथं बसले. एखादा दुसरा जर उद्योजक असता, आणि विशेषतः जे लोक म्हणतात ना की मराठी उद्योजक मेहनत करत नाही त्यामुळे ते मागं पडतात, असं जर कोणी म्हणलं तर सर आत्ता काय बोललेत त्यांना दाखवा, मराठी उद्योजक कुठेही मागं नाही आहे, तो कष्ट करायच्या बाबतीत अजिबातच मागं राहत नाही. आज पॉडकास्ट आहे म्हणून ऑर्डर त्यांना नाकारता आली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. कंटिन्युअस 21 तास काम करून पहिलं कस्टमरला काय पाहिजे, कस्टमरचं जे रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करून मग ते या गोष्टीकडे आलेले आहेत. तर मला वाटतं हा पण एक तुमच्याकडनं गुण घेण्यासारखा आहे की कस्टमरला नाही म्हणायचं नाही, आणि उद्या काहीतरी ठरलेलं आहे म्हणून ऑर्डर कधी रिजेक्ट करायची नाही. तो जर कस्टमर सर गेला, ते फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ना, इज युअर लास्ट इम्प्रेशन, त्या टाईपमध्ये
तुम्ही कस्टमरला एकदा नाही म्हटले, कस्टमरला काय नाही, कस्टमरला कुठे बी ऑर्डर देऊ शकतो, पण एकदा गेलेला कस्टमर परत येत नाही सर. ज्यावेळेला तुम्ही दुकान चालू केलं तर त्यावेळेला मार्केटिंग कसं केलं, काय करताय तुम्ही आता सध्या, त्यावेळेला काय केलं आणि आता काय प्लॅन आहे तुमचा? सर आता माझ्याकडं मी सांगायचं म्हणजे माझ्याकडं बजेट बिलकुल नव्हतं. जेवढं पण मी कर्ज काढलं होतं त्याच्यामध्ये माझा ऑलमोस्ट सगळा पैसा सेटअप आणि रेंट डिपॉझिट ह्याला गेला होता. माझ्याकडं मार्केटिंगला काही नव्हतं, पण माझा फोकस फक्त एकच होतं, क्वालिटी. क्वालिटीच सर तुमची मार्केटिंग करू शकते सर. ठीक आहे, आजचा जमाना आहे, इंस्टाग्राम रील्स टाकतात, हे टाकतात, पण मी तसं अजून काय एवढं हे केलं नाही. आणि कस्टमर आले, त्यांनी गुगल थ्रू त्यांनी टेस्ट घेतली आणि टेस्ट घेतल्यानंतर कस्टमरच फीडबॅक देऊन जातात आणि तेच कस्टमर रिपीटेड आहे. आज असे काही कस्टमर आहेत सर, माझं जर शॉप बंद असेल, तसं नसतंच, पण जर माझं शॉप बंद असेल तर कस्टमर वडापाव दुसरीकडे जातच नाही खायला. क्वालिटी चांगली असेल तर एकदा पहिल्यांदा कस्टमर ज्यावेळेला येईल त्यावेळेला जर त्याला आपण काय पाहिजे त्याला जर खुश केलं, त्याला जर तुमची वस्तू आवडली, ती क्वालिटी आवडली, टेस्ट आवडली, तर 2 फायदे होतात. एक तो परत येतो, दुसरी गोष्ट तो माउथ पब्लिसिटी करतो, अजून 4 लोकांना सांगतो. आणि माउथ पब्लिसिटी सारखी दुसरी मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाही. त्याच्यामुळे पुढेच नाही सर. बाकी फ्लेक्स लावणं, मोठं ओपनिंग करणं वगैरे या गोष्टी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा, पण बेसिक जे तुमचं आहे, सरांनी पण जे पुण्यापासून मुंबईपर्यंत सगळे वडापावचे जेवढे जॉईंट आहेत सगळीकडे जाऊन ते टेस्ट करून आले, तो रिसर्च केला, ती टेस्ट आपली काहीतरी एक युनिक लोकांना आवडेल अशी टेस्ट डेव्हलप केली. आणि त्याचा फायदा असा आहे की माउथ पब्लिसिटी होती. आता काही सुरुवातीला जे लोक आले त्यांना आवडल्यामुळेच ते अर्थातच नवीन आता तुम्हाला ते स्वतःही येत आहेत, नवीन लोकांनाही घेऊन येतात. हो. आता सध्या मार्केटिंग तुम्ही करत नाहीये, पण तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी करायला पाहिजे? आणि काय बिझनेसमनचं कसं असतं की मागं जे झालं ते महत्वाचं आहे, पण पुढं पण डोक्यात विचार असतात. तर माझा प्रश्न असा आहे की पुढं आता बिझनेस ग्रो करण्यासाठी तुमच्या डोक्यात प्लॅन काय? आता प्लॅन म्हणजे सर मला फ्रँचायझीमध्ये जरा जायचं आहे, फ्रँचायझी मॉडेलमध्ये. त्याच्यावर पण आता माझं जरा रिसर्च चालू आहे त्याच्याबद्दल. मग ते पण एक थोडा अभ्यास चालू आहे त्याच्यावर की कसं काय करायचं आहे. आता लिटरली आता मुंबईहून एक फ्रँचायझीसाठी कॉल आला होता मला, तर त्यांना म्हटलं मी त्याचं हे करतो, स्टडी करून मी तुम्हाला सांगतो म्हटलं की तुम्हाला काय करता येईल. अच्छा. काय फ्रँचायझी मॉडेलमध्ये म्हणजे काय तुमच्या डोक्यात आहे की काय त्यांना कसं तुम्ही फ्रँचायझीमध्ये अडचण काय असते की तुमच्याकडे जी टेस्ट आहे ती जर तुमची फ्रँचायझी 500 किलोमीटर लांब आहे, तिथं जर टेस्ट नाही मिळाली तर त्याला काय अर्थ नाही. तर ती टेस्ट कशी आणाल तुम्ही? हां सर, त्याच्यासाठी मी त्याची एक SOP तयार केलेली. म्हणजे जसं आत्ता तुम्ही बघताय जेवढे चहावाले त्यांना बघा, एक पाऊच येतो, त्या पाऊचमध्ये चहा मसाला पावडर असतो, त्या टाईपमध्येच माझं ते पाऊच असणार आहे. त्याच्यामध्ये तो मसाला आणि त्याच्यामध्येच हे असणार आहे, मीठ असणार आहे. जवळ तो पाऊच त्या ह्याच्यात टाकत नाही, त्या वडापावच्या ह्याच्यात, तवर टेस्ट ती येणार नाही. अच्छा. आणि तुम्हाला सर ती टेस्ट तुम्हाला कायम भेटणार. म्हणजे त्याची अशी SOP तयार केली मी मेजरमेंटनुसार. जे काही त्याच्यामध्ये मीठ असेल, हळद असेल या तिखट या गोष्टींचं तुमचं सिक्रेट आहे. सिक्रेट आहे. साधारण ज्या वेळेला काय तुमचं प्लॅन कधी फ्रँचायझी कधी ओपन करावा किंवा काय असं काही? आता चाललंय सर माझं, म्हणजे आता त्याच्यावर स्टडी चाललंय. आता मी त्याच्यावरच हे करून मग मी सांगायला. आपल्याकडे कॅफे दुर्गाचे ओनर आले होते, त्यांनी पण महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता की सुरुवातीला त्यांनी स्वतःचं एक स्टोअर चालू केलं, मग ते प्रॉफिटेबल केलं आणि त्याच्यानंतर मग ते फ्रँचायझीमध्ये गेले. तर फ्रँचायझी असं आहे की असं वाटतं आपल्याला की 100, 500, 1000 फ्रँचायझी असाव्या, पण सरांचं पण जर तुम्ही बघितलं तर आज आता समजा ते पुढच्या वर्षी फ्रँचायझी ओपन करतील किंवा काही महिन्यांनी करतील, पण त्याच्या आधीचे 5-6 वर्ष त्यांनी स्ट्रगल केलं आहे. एकदा गाडी टाकली, ती फेल गेली, मग नोकरी केली, मग कर्ज फेडलं, मग परत चालू केलं. मग परत चालू करताना मागं चुका काय झाल्यात त्यातून शिकून SOP तयार केली, एक सिक्रेट फॉर्म्युला तयार केला आणि आता ते
फ्रँचायझीपर्यंत आले. त्यामुळं त्या मला असं वाटतं ती 5-6 वर्षाचं जे स्ट्रगल फेज तुम्ही काढलाय त्यातून तुम्ही इथपर्यंत आलाय. ज्या वेळेला मी तुमच्याकडे आलो होतो, वडापाव मी तुमचा खाल्ला. मी बाकी पण ठिकाणी खातो, तर तुमच्या याच्या बाबतीत मला एक असं जाणवलं की तुमच्याकडून मी गेल्यावर नॉर्मली वडापाव खाल्ला तर काय होतं की तेलाचं असं हाताला वास येतो. तर तुमच्या बाबतीत ते झालं नाही. तर काय तुम्ही रॉ मटेरियलसाठी काय काळजी घेता, काय वापरता, काय? सर कसं आहे, जर तुम्ही जेवढं तुम्हाला तेल लागतं तुम्ही तेवढं जर तेल ठेवलं, म्हणजे तुमच्या कढईमध्ये तेवढंच तेल ठेवलं, मग ते काय होणार, ते संपलं की ते होणार. तुम्ही जर ती कढई भरून जर तेल ठेवलं सर, ते चेंज करता येत नाही. आणि ऑलमोस्ट काय होतं सर माहिती आहे का, की लोक भेसळ खूप करतात. प्युअर बेसन कोणी वापरत नाही. काही लोक काय करतात, पिवळा वाटाणा असतो ते त्यात मिक्स करतात. त्याच्यामुळे काय होतं, ते तेल पितं सर. आणि जर तुम्हाला कोणत्याही वडापावची जर तेलची क्वालिटी बघायची असेल तर तो वडा असा प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर ते बोटाला तेल लागेल आणि ते 2 बोटं आहेत ना एकमेकांना असे घासायची, असे की असं घासायचं. आणि तो हात धुवायचा नाही. फक्त तो तुम्ही 2 तासांनी तुम्ही असं वास घेऊन बघा, तुम्हाला ॲटोमॅटिक ते तेलाची काय क्वालिटी आहे ते तुम्हाला माहीत पडेल. मग ते पाम तेल होतं, काही जेमिनी म्हणजे सनफ्लावर तेल होतं, कोणतं तेल होतं तुम्हाला माहीत पडेल. तुम्ही जे वस्तू वापरता तर त्याच्यामध्ये तेलाचं एक तुम्ही सांगितलं, त्याच्याबरोबर बाकी पण तुम्ही रॉ मटेरियलसाठी असं काही काळजी घेता का? जनरल बटाटे जनरल नाही. काय माझ्याकडं बटाटा सर हा इंदोर शिवाय मी वापरत नाही. अच्छा. इंदोर एक जाते, तोच बटाटा यूज करतो, जेणेकरून काय होतं बटाट्याला टेस्ट चांगले राहते, चिकट होत नाही आणि वडापाव हा चांगला तयार होतो त्यातून. आणि बेसन जे आहे ते आपलं नॉर्मल मी डाळ घेतो बल्कमध्ये आणि ते दळून आणतो. ओके. बेसन रेडीमेड घेत नाही? रेडीमेड नाही घेत, कारण त्याच्यामध्ये काय होतं सर, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स असतं काय आणि कॉर्नफ्लॉवर पण मिक्स असतं. याच्यामध्ये जे रॉ मटेरियल आहे त्याच्या क्वालिटीवर तुमचं एंड प्रोडक्ट त्याची क्वालिटी डिपेंडंट आहे. आणि काहीतरी कुठून तरी आणायचं आणि करायचं, तसं जर व्यवसाय केला तर मला वाटतं स्केल होणार नाही. मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला, ज्यावेळेला तुम्ही मुंबईमध्ये होते त्यावेळेला सुरुवातीला स्विगीमध्ये तुम्ही जॉब केला. तर स्विगीमध्ये काय असतं तुम्हाला, म्हणजे स्विगीमध्ये जे काम करतात मुलं, तर त्यांना फिक्स पगार असतो, इन्सेंटिव्ह असतो, किती कमाई होती काय सांगा? सर फिक्स पगार नसतो, त्याच्यामध्ये पर ऑर्डर असतं आणि कंपनीचं टार्गेट असतं की तुम्ही 33 ऑर्डर मारले तर कंपनी तुम्हाला 350 इन्सेंटिव्ह देणार, असं त्याच्यात असतं. फिक्स पगार नसतो त्याच्यामध्ये, जेवढं तुम्ही पळसाल तेवढं तुम्हाला त्याचे पैसे भेटणार. किती एका दिवसात किती ऑर्डर तुम्ही डिलिव्हर करायचे, त्याचे किती पैसे मिळायचे मला? आता फर्स्ट टाइम जेव्हा मी होतो तेव्हा माझे सकाळी 8ला चालू करायचो तर रात्री 1 वाजेपर्यंत मी मुंबईत करायचो. तर माझे 42-43 ऑर्डर व्हायचे त्या टायमाला, म्हणजे अबाव 1200 ते 1300 रुपये मी हे करायचो, अर्न करायचो. अच्छा. त्याच्यामध्ये मग पेट्रोलचे पैसे कट करायचे लागायचे आपल्याला. म्हणजे एक्झाम्पल, जर मी 1300 कमवले तर एक 300 ते 400 रुपये पेट्रोल गेलं. फिक्स पगार नाहीये? फिक्स पगार नाही सर, फक्त डिलिव्हरी. तुम्ही जेवढं पैशाल तेवढं तुम्हाला पैसे भेटणार. वडापावच्या ह्याच्यामध्ये साधारण 15 रुपयाला, 20 रुपयाला, काही ठिकाणी 25 रुपयाला मिळतो. पण एक वडापाव बनवायला खर्च किती येतो साधारण, आणि त्यात काय मार्जिन आहे तुम्हाला? 50-50 मार्जिन. खर्च सांगू शकाल काय? एक वडापाव कितीला पडतो? सर बघा, 2 रुपये 30 पैशाला पाव पडतो. स्मॉल साईजचा जो घेतो आपण ना, तो 2 रुपये 30 पैशाला पडतो. जर तुम्ही जम्बो घ्यायला गेले तर तो 3 रुपये 20 पैशाला एक पडतो. त्याच्यामध्ये 6 रुपयाला मला वडा जातो सर. बरं. 5 ते 6 रुपये मला वड्याची कॉस्ट जाते. चटणी आणि हे बाकी साधारण 7.5-8 रुपयात वडा बनतो. आणि जे काही विकाल तुम्ही त्याच्यानुसार मार्जिन आहे. म्हणजे 50-50 धरून चालायचं सर. आता तुम्ही तुमचं जे रिटेल स्टोअर आहे त्याच्याबरोबर तुम्ही कंपन्यांच्या किंवा असं बल्क ऑर्डर पण घेताय. हो. तर त्याची सुरुवात कशी झाली? ते आता एकूण तुमच्या उत्पन्नापैकी किती उत्पन्न बल्क ऑर्डर मधून येतं? सर त्याच्यासाठी मी स्वतः जाऊन मी मार्केटिंग लोकांना सांगायचो
की माझा असं असं वडापावचं स्टोर आहे, तुमच्या इथं नाश्ता कधी लागला तर मला सांगा. असं मी मार्केटिंग त्यांना करायचो. जे फ्रेंड्स होते त्यांना हे करायचो. मग एका कंपनीत माझं काम चालू झालं. तिथलच्या मॅनेजरला मी स्वतः नेऊन वडापाव दिले. हे तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही मला जेव्हा कधी नाश्त्याची ऑर्डर द्याल तेव्हा तुम्ही मला सांगा. मग त्यांना ते पहिले फ्रीमध्ये नेऊन द्यायचं टेस्टसाठी. मग त्यांना आवडायचं. आणि मी काय करायचो की कस्टमरला काय करायचो, एक वडापाव दिला ना त्याच्या संगती मी एक भजी द्यायचो, जी माझी स्पेशालिटी, जे तुम्ही खाल्ली होती एक देऊन ती द्यायचो. मग कस्टमरला दुकानात देतात त्यांना. हां, तर ती भजीची टेस्ट घेतलं, त्यांना भजी आवडली, मग ते म्हणा अजून एक प्लेट भजी पण द्या. म्हणजे मी ह्या हिशोबाने मी असं करतो. म्हणजे त्या मॅनेजर जे काही साईडवर मॅनेजर असेल किंवा कंपनीत त्यांना वडापाव प्लस भजी द्यायचो. मग दोन्हीपैकी कोणती ना कोणती तरी ऑर्डर येईनच. त्यानुसार आता माझी हे बल्क ऑर्डरची सुरुवात झाली सर. किती एकूण उत्पन्नापैकी बल्क ऑर्डर म्हणून किती टक्के येतं असं काही सांगू सर शकता? म्हणजे ऑर्डरचे काही हे नसतं, पण कधी पण सांगू शकत नाही किती येऊ शकतात. अच्छा. म्हणजे कधी 100 पण वडापाव येतात, कधी 50 पण येतात, कधी 30 पण येतात. जसं आता तुम्हाला सांगितलं मॉर्निंगला 20 किलो पोहे होते, त्यांना 20 किलो पोहे बनवून द्यायला लागले. असं सांगू शकत नाही. 5 वर्ष 10 वर्षानंतर काय तुम्हाला वाटतं, किती मोठा हा व्यवसाय आपला झाला? एक स्वप्न असतं ना आपलं की मला एवढे माझे दुकानं पाहिजे, एवढी कमाई झाली पाहिजे, तर काय स्वप्न आहे तुमचं? सर स्वप्न असं आहे की माझी एक इच्छा आहे की मी जिथं जाईन तिथं माझ्या दुकानाचं नाव जे दिसेल ते माझ्यासाठी खूप मोठं असेल. म्हणजे जसं आता आपण बघता की जे फ्रँचायसी जेवढ्यांनी दिली, आज आपण ज्या शहरात जाईन तिथं आपलं नाव दिसते, नाव आपलं हे होते, तयार होते, व्हायरल होते. एक अभिमानास्पदच आहे ना. नक्कीच. तुम्ही जे काम करताय मी पर्सनली बघितलंय म्हणून मी सांगू शकतो कॉन्फिडेंटली. आणि आपले प्रेक्षक जेव्हा जातील तेव्हा त्यांनाही ते लक्षात येईल मी असं का म्हणतोय. असं एक म्हणतात की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तर ते आपण ऐकलेलं आहे, पण आज आपल्यासमोर प्रत्यक्षात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की प्रयत्न केले तर हार कधी होत नाही. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं. प्रत्येक चौकात इंजिनियर वडापावचे दुकानं आम्हाला दिसावेत. आणि ज्या वेळेला तुमचे 1000 स्टोर होतील त्यावेळेला पुन्हा एक तुमचा आम्ही इंटरव्ह्यू करू. शुभेच्छा तुम्हाला. पॉडकास्ट आपण का बघावं, ह्याचं कारण असं आहे की जे नवीन उद्योजक असतात ते त्यांचे अनुभव तुम्हाला शेअर करतात आणि येणाऱ्या अडचणींना तुम्हाला त्यातून काही प्रेरणा भेटतात, काही तुम्हाला विचारांना वाव भेटते. ह्यासाठी पॉडकास्ट बघायचं असतं. आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वांनी जे नवीन उद्योजक आहेत, जे सक्सेस झालेले आहेत, त्यांनी नक्कीच पॉडकास्टमध्ये आपला इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना प्रेरणा भेटते